नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या नवीन व्हिडिओमध्ये। वेळ आहे रात्रीची, वाजलेले आहे 9:10 आणि टायगर बघा काय करतोय। शिवाय आमच्या इथे खड्डे पण खूप खोदलेत। आता रात्रीचे थोडेसे दाखवते, उद्या सकाळी बाकीचे दाखवेलच। तर इथे समोर प्लेयर घ्यायचे आहेत आम्हाला। कोण आहे? आली का परत घुस? हाँ ए कौन है? ए पोरा घरात येईल ती बाबा, गप रे, नको रे तिला काही त्रास करू। घरात आली तर जाणार नाही बाहेर बाबा, गप। बघा कुठं घुसलंय बघा। आणि इथं खड्डा केलाय खाली, पत्र्याच्या खाली। इथून दिसतोय तुम्हाला? हा बघा, खूप मोठा खड्डा आहे खाली, अर्धा माणूस जाईल एवढा खड्डा आहे। इथं पण केलाय एक, इथं पण एक केलाय, त्याच्यावरती पत्रे टाकले। शिवाय तिथं एक केलाय, तुम्हाला दाखवते थांबा। हे बघा, इथं पिलेर उभे करायचे ना आपल्याला, त्यामुळे हे बघा एवढे असे चौकोनी खड्डे केलेले आहेत। 2-2 फुटाचे आहेत वाटतंय ना, नाही जास्त आहे, 3-3 फुटाचे आहेत वाटतं, 3-3 फुटाचे आहेत चारी बाजूनी। ह्याचं इकडं चाललंय, हे बघा काय चाललंय। यांनी सगळे पत्रे काढून टाका, इथं ना भेटणं, हे घुशी ना हे होतात ना, हे काढून टाका सगळे उद्या। तो त्या खड्ड्यात पण जाईल आणि ते घुस घरामध्ये घुसल। सकाळी काढून टाका, म्हणजे तिथं ते येणार नाही। इथं कसं काढले काल मी, तर ते घुशी येत नाही, मग हा असं हे करत नाही। आता हे पत्रे काढून टाकते, चिचुंद्रीच असेल तेच ना। पण आता आलंय मोठं शिकारी, जसा काय चिचुंद्री पकडून मोठा लढाईच जिंकून येणार आहे। चला घरात चला, हातपाय धुवायचे, चांगले आंघोळ घातले, नाकाला चावल नाही, धरायला नाक तुझी। हा तिची चुंदरी आहे का घुस आहे काय माहिती, नाक धरला तर सोडणार नाही। चल घरात, आंघोळ घातली आज चांगली, सकाळी चांगली आंघोळ घातली। काल एवढा सिमेंट मध्ये भरलेला होता ना, एवढा की कडक कडक, तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की एवढा कडक झालेला ना, सगळी केस सुकला पण तो, ते सिमेंटची जागा पूर्ण ते माल कालवलेला। हा त्याच्यातच एक तर पाणी नाही आलं, संध्याकाळी आमचं पाणी सगळं संपून गेलं। आणि त्यामध्ये काय झालं, संपूर्ण जागा सिमेंट झालेली आहे। धुवेपर्यंत दम नाही, बाहेर सोडला जाऊन त्याच्यातच सगळं बसला। बाबा मला एवढा त्रास झाला ना याला पुसायला, काय सांगू। बरं रात्रीच्या टायमाला आंघोळ तरी किती घालू याला, थंडी लागते ना, उगाच आजारी पडायचा म्हणून नाही घातली। आता आज सकाळी त्याला पूर्ण मी घासून त्यांनी धुवून काढलं, मी नाही, त्यांनी आंघोळ घातली, शॅम्पूनी चांगली आंघोळ केली। आज 20-1 दिवस होऊन गेले त्याला आंघोळ नव्हती घातली, मागं फक्त भिजवलेलं असंच, पूर्ण नव्हती नीट घातलेली अशी। स्वच्छ धुतलं, दिवसभर बांधून ठेवलं। आज मी गेलेली थोडी बाहेर, तुम्हाला मागं पण म्हटलेलं की आपल्या घराच्या कामाला लोन वगैरे करायचं होतं ना, त्यासाठी गेलेली। तुम्हाला मी म्हटलेलं मी दाखवेल तुम्हाला कुठे जाईल काय, पण कसं झालं मी कॅमेरा घरीच विसरून गेली, घाईघाईत गेली, असं झालं। आणि त्यामध्ये आपलं एक यूट्यूबचं पेमेंट अटकलं आहे ह्या चॅनेलचं, टायगर मम्माज ब्लॉगचं। तर या महिन्यात पेमेंट ते आलं नाही, त्यामुळे ते पेमेंट पण मी त्यासाठी बँकेतसुद्धा गेलेली। स्विफ्ट कोडचं थोडंसं इश्यू झाला आहे, त्यांनी मेल वगैरे केला, बघूया आता, नाही तर उद्या पुन्हा समीरला पाठवावं लागेल मला, असं झालं। त्याच्यात माझे 2 तास ते बँकेत गेले। त्याच्या पुढं दुसऱ्या बँकेमध्ये मला लोन करायचं होतं, तिथे गेली, तिथं 1-1.5 तास गेला लोनचं। लोन माझं झालं पास, तसं काय नाही, लोन पास झालं। कसं झालं, काय केलं लोनसाठी प्रोसेस, ते सगळं तुम्हाला मी पुढे नंतर घर झाल्याच्या नंतर सांगेल। आणि किती लोन केलं तेही नक्की सांगेल, रिसिप्ट सकेट सांगेल, किती केलं आहे पूर्ण रिसिप्ट वगैरे सगळं दाखवेल मी, डिटेल सगळी दाखवेल। आता नाही ती सांगणार मी, पूर्ण होऊ दे, माझं तेवढं बजेटमध्ये रूम झालं का नाही सगळी डिटेल तुम्हाला मी देईल। मी कितीचं लोन मारलं, माझ्याकडे किती कॅश अवेलेबल होती, असं भांडवल का किती लागलं, असं सगळं सांगेल मी नंतर। ते आपलं रूमचं काम होऊ द्या सगळं घराचं, मग सांगणार, असू द्या। ठीक आहे, आता बघूया। आता आलं आहे फुटिंगलाच जास्त वेळ गेलेला आहे, त्यामुळे झालं आहे अजून 8-1 दिवस जातील बहुतेक यामध्येच, जाऊ द्या, पाया भक्कम होईल। त्याच्या पुढं नंतर एकदा बांधकामाला सुरुवात झाली की मग एवढा वेळ लागणार नाही, मग फटाफट काम होऊन जाईल। माणसं वाढवू, कामगार वाढवू आणि पटकन काम उचलून घेऊ हे घर, म्हणजे असं। तर ह्याच्यासाठी हे जरा कसं रिस्की काम आहे, सगळ्यांचं काम आहे, त्यामध्ये वेळ जातो। त्यांनी पहिलेच मला सांगितलेलं 15-16 दिवस लागतील याला। आणि रूम खूप मोठा आहे आमचा, एक 1,500 स्क्वेअर फूटच्या पुढं आहे, जास्त आहे। पहिलंच 1,500 स्क्वेअर फूट होतं, आता तर थोडं जागा हे झालेली आहे,
पाठचं म्हणजे आमचं ते गार्डनचं ओटा आहे तो सुद्धा आतमध्ये आला आहे, त्यामुळे थोडी अजून वाढलेली आहे जागा, म्हणून झालं आहे. तर बजेटही तेवढा वाढणार आहे बहुतेक. बघूया आता मी जेवढं लोन केलं आहे त्याच्यामध्ये होतं आहे का नाही होत, तीच मला चिंता आहे. कारण कसं असतं, सगळ्याचं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग आणता येत नाही असं आहे. आणि मला कमेंट येतात, ताई घर बांधून बघा, लग्न करून बघा म्हणतात ना, ते सेम एकच हे असतं. त्यामुळे खरंच ते खरंच आहे आणि त्याच्यात खूप वेळ जातो. एक वेळेस लग्न तरी लवकर होतं, ते लग्न पण माणूस आता हल्ली काय नाही, लग्नसुद्धा फटाफट होऊन जातं. कोर्ट मॅरेजमध्ये पण 3-4 हजारात लग्न होऊन जातं, पण हे घराच्या कामाला नाही होत. सगळं इतकी महागाई वाढलेली आहे ना, त्या महागाईमध्ये एक वीट मला आहे ना, सांगते तुम्हाला, वीट एक आहे ना आमच्या इथे 11 रुपयाला आहे, कोणाच्या इथे रेट काढला 12 रुपयाला आहे. तर मी दुसरीकडून मागवली भिवंडीवरून, तिथे मला 10 रुपयाला पडली. म्हणजे असं बार्गेनिंग करून असं चाललं आहे माझं सगळं. जेवढं स्वस्तात कुठून चांगलं, नुसतं स्वस्तच नाही बघत, चांगली क्वालिटी पण भेटली पाहिजे आणि बजेटमध्ये सुद्धा आपल्याला मटेरियल मिळालं पाहिजे. जसं त्या सळ्या आणल्या, त्या सळ्यासुद्धा इथं घाटकोपरला आम्हाला 56 kg होती, तर तीच सळ्या आम्ही कुर्ल्याला गेलो तिथे 46 kgमध्ये मिळाली. म्हणजे असं असतं, त्यांच्यामध्ये फक्त काय माझं हेल गेली आणि ट्रॅव्हलिंग गेली. ट्रॅव्हलिंगला थोडंसं लागलं, म्हणजे जास्त नाही गेले, 1700-1800 रुपये गाडी लागलं. तर ते कसं भाडं लागलं. तर ते कसं आहे, आपण जेवढं म्हणजे जवळ बघायला जाऊ ना तेवढं आपलं हे होतं. तर ते बरोबर आहे, ते लोक पण आणतात, त्यांचं ते घेणारच आहे. म्हणजे तुम्ही कुर्ल्यावरून डायरेक्ट गाडी गेली असं झालेलं आहे. म्हणजे असं कमीत कमी खर्चामध्ये जेवढं होतं आहे तेवढं करायचा प्रयत्न करतो आहे आम्ही. पण बजेट भरपूर आहे, जवळजवळ बजेट पूर्ण आता नाही सांगू शकत, पण माझा अंदाज जेवढा आहे ना त्याच्या पण पुढे जाणार आहे, माझ्या बजेटच्या पुढं जाणार आहे असं आहे. फायनान्स मला कमी पडणार आहे असे. असू या, ठीक आहे. चला बघूया आपण आता किती लागेल, काय होते 2 महिन्याच्या नंतरच बघूया. आता कामाला तर थोडासा वेग आलेला आहे आपल्या. आणि हे एकदा झालं ना 8 दिवसात, तो उद्या 8 दिवस होतील. 8 दिवस मला वाटतं जाणार. त्यांनी आता आज फळ्या वगैरे ठोकल्यात, आता त्या उद्या त्याच्यामध्ये ते भरणार. आणि बारीक पण नाही ना, खूप मोठं आहे पूर्ण, आणि 4ही बाजूनी आहे, एक बाजू पण नाही आहे, पूर्ण 4ही बाजूनी. त्याच्यावरती मग आता पुढं लोखंड लावून मग आमचं बांधकाम चालू होईल. त्यामुळे वेळ जातोय. बरेच जणांना वाटते काय झालं एवढा का वेळ लागतोय, पण छोटी मोठी कामं नाही आहेत, ही मोठं काम आहे खूप. असं झालेलं चाललंय. जसं होतंय तसं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते. त्यातल्या त्या टायगरची पण दाखवते. तर टायगरचं बघा काय चाललंय. टायगरचे पप्पा बघा आता त्याला ओरडून आणलंय, तरी त्याचं लक्ष हा बघा चालला, हा बघा परत तिथं गेला. घ्या ना काठी, घ्या ना जरा, घ्या काठी. त्यांना आंघोळ करायचे, तर मी त्यांना म्हटलं याला पहिलं पडलं हे टायगर पडलं, चल ए समीर याला बुवारात ना. बघा त्याला ना लय आज मस्ती आलेली, लय मस्ती आले, अजिबात ऐकत नाही, माणसाला नुसता ना दमवतो. आता हा पत्रा पाडला इथं त्यांनी, आता इथली चिचुंदरी त्याला कुठे भेटणार आहे. मी सुमितला जर जेव्हा नाव सांगाल ना तुझं, तेव्हा तुला समजेल, जरा फटके दे भेटतील तर. घ्या पाणी चांगलं, भिजवायला घाला आंघोळ. सकाळी कशी घातली आंघोळ, सकाळी आंघोळ घातली ना, साबण बिबण लावलेला आणि घरात पळालाय पोरं, आणि दोघं झोपलीत तशी त्यांच्या आगमध्ये डनमध्ये घुसला नाही. तरी एक सुमितची रजाई खराब केली, धुवायला टाकले. बघा मशीन पूर्ण कपड्यांनी भरलेली आहे. हे बघा पूर्ण कपड्यांनी भरले. उद्या अर्धे कपडे मशीन, अर्धे कपडे हाताने. आणि शिवाय आता कपडे धुवायला पण तिथं मला जागा नाही आहे. हे बघा इथं सगळा खड्डा केलाय. आता हे इथे एवढ्या जागेत उद्या तरपडायचं मला सकाळी पाण्याच्या टायमाला. असं झालंय. एक तर सगळीकडे तोडफोड, त्यात माती, हे ते, ह्या पसारा, आणि त्यात ह्या मोठ्या घोड्याचा पसारा होतोय. याला एकदा जागा अपुरी पडायला लागली, याला फिरायला भेटत नाही, याला खेळायला भेटत नाही, असं झालंय. आणि खेळतोय तर कोणाबरोबर, घुशी आणि चिचुंद्र्यांबरोबर. ते बघा अजूनही तुझं लक्ष तिकडंच आहे. आणि त्याला सोडू नका आता. त्याला ना मोठी साखळी आणली पाहिजे. त्या कैदी लोकांना कसं हे करतात, बांधून ठेवतात, तशी साखळी आणली पाहिजे आणि याला बांधून ठेवलं पाहिजे. जेलमध्ये कसे कैदी लोकांना बांधतात, पायाला, हाताला. हे टायगर जरा आगाऊपणा कमी करा, तुला आता सांगते. माणूस तुझं करतोय तर जास्त लाडाने एडवायचं नाही. सोडणार नाही मग बाहेर अजिबात. समीर तुला मग घरात नाही घेणार मी, त्याला आवाज दे नाही तर. दम दे, दम. खाली
खाली जा मैदानात. नाही शाळा आहे तू तर त्याला अजून डबल करायला लावतोयस त्याला. धुवायचा काय पाय बी चांगले. जाऊ दे चला मित्रांनो, आता त्या याला घेते बघा. सकाळी आंघोळ वगैरे केलेली, शॅम्पू घे, त्याचा पंजा, अंग घासायचा, सगळं इथंच पडलंय. असू द्या ठीक आहे. आता हे थोडंसं त्रास तर सहन करावा लागणार. आणि माझा पोरगा येतो, मला त्याचा त्रास नाही होत, मजाच वाटते त्याची, पण खूपच वैताग देतो. हे बघा आला, हे बघा आला, हे बघा आला. दरवाजा बंद करा, दरवाजा बंद करा. ऐ आय 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 जेवणात जायचं नाही. इकडे हो, कोपरा धर, कोपरा धर. लावला का दरवाजा? लावा. पुसते पुसते, दरवाजा लावा. चला, हे बघा त्याचा कपडा आहे इथं. ए पोंगा, चल तिकडं. मित्रांनो मी याला आता पुसून घेते व्यवस्थित. तरी पण बघा तिकडून बघतोयस तो, काही त्याचा हे होत नाही, अजून मनाची शांतता होत नाही. असू दे चला. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय.